गुड मॉर्निंग फाइटर्स. चलो रेडी. आदेश महाराज, सिद्धांत, मानसी, तेजस्विनी. चलो. वा वा वा, आज वेळेवर आले बघा. चला, नवीन आणि सर्व जुन्या विद्यार्थ्यांचं आपल्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. चला, स्वागत झालंय. ओके, सुरू करूयात. बर, शाळा सुरू झाली काही जणांची? ओ, झाली की नाही? बर बाळांनो, आपण संख्यांची ओळख कंप्लीट केलं, बेसिक ऑफ पर्सेंटेज कंप्लीट केलं. त्याचबरोबर आज बेसिक ऑफ काय तर प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा याचं बेसिक क्लिअर करायचंय. त्याचबरोबर सिंपल इंटरेस्ट काय असतं, कारण आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट नाही आहे, फक्त सिंपल इंटरेस्ट आहे. मग सिंपल इंटरेस्टचं बेसिक काय आहे ते आपण क्लिअर करणार आहे. आलं आलं का लक्षात? ओके, चलो. हा, सर्वांना परत एकदा विनंती आहे की आपली जी लिंक असते, आपल्या अकॅडमीचं जे नावाची लिंक असते, ती लिंक सर्वांनी शेअर करा. आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती जे मित्र तुमचे ॲड नसतील त्यांना ॲड करा. ती सुविधा तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे तुम्ही ॲड करू शकता, नो प्रॉब्लेम. कोणाला ॲड करू शकता, व्हाया लिंक करू शकता, डायरेक्ट नंबर ॲड करू शकता. ओके, चला. आता याच्यामध्ये बघा, आपण हा जो पहिले पार्ट क्लिअर केला, कुठला? संख्यांची ओळख मधला, बरोबर आहे, संख्यांची ओळख मधला. तर हा पूर्ण झाला. त्याच्यानंतर आपण आलो बेसिक ऑफ पर्सेंटेज, बेसिक ऑफ आता प्रॉफिट अँड लॉस, याच्यानंतर सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज, आणि नंतर मग जॉमेट्रीचं म्हणजे काय, भूमितीचं थोडंसं बेसिक आपण क्लिअर करणार आहे. कारण भूमितीचं बेसिक क्लिअर करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामधले जे बेसिक पॉईंट आहेत ना ते मागच्या वर्गात झालेत. मग यावेळेस आपल्याला ते बेसिक पॉईंट जर नसतील तर आपल्याला घ्यावं लागतील ना, म्हणून अगोदरच क्लिअर करू. चला, ठीक आहे. ओके, आता आपण जाऊयात थोडंसं बेसिक ऑफ प्रॉफिट अँड लॉस. बघा, एकच मिनिट. बेसिक ऑफ प्रॉफिट अँड लॉस. चलो, दिख रहा क्या? देखो, बेसिक ऑफ प्रॉफिट अँड लॉस. बर, हे काय असतं बाळांनो? प्रॉफिट, काय असतं लॉस, बरोबर आहे. एक साधं एक्झाम्पल. समजा, साधं एक्झाम्पल पहा काय आहे. समजा तुम्ही एक सायकल घेतली, बरोबर आहे. चला, समजा आदेश महाराजांना काय केली, एक सायकल घेतली. किती रुपयाची घेतली? 1000 रुपयाची सायकल घेतली. मग ज्या किमतीला सायकल घेतली त्याला म्हणायचं खरेदी किंमत. त्याला काय म्हणायचं? खरेदी किंमत. बघा आता, खरेदी किंमत, त्याला म्हणायचं खरेदी किंमत. ओके, ज्या किमतीला सायकल तुम्ही घेतली, खरेदी केली, त्याला म्हणायचं खरेदी किंमत, बरोबर आहे. ओके, आणि ज्या किमतीला समजा तुम्ही सायकल विकली, तर समजा आपण म्हणू की बाबा आदेश महाराजांनी विकली 800 रुपयाला सायकल, घेतली केवढ्याला? 1000 रुपयाला, आणि विकली केवढ्याला? 800 रुपयाला. ह्याला म्हणतात विक्री किंमत, बरोबर आहे. घेणं म्हणजे काय? परचेस करणं, बरोबर आहे ना. खरेदी करणं म्हणजे काय? परचेस करणं. मग याला तुम्ही परचेस कॉस्ट पण म्हणू शकता. बरं, काय? परचेस कॉस्ट. ओके, किंवा कॉस्ट प्राइस, सीपी म्हणतात त्याला, कॉस्ट प्राइस. ज्या प्राइसला, ज्या किमतीला आपण काय घेतली? सायकल घेतली, खरेदी केली, त्याला एक तर परचेस कॉस्ट म्हणा किंवा सीपी म्हणा, पीसी किंवा सीपी. ओके, आणि ज्याला आपण विकतो त्याला म्हणतो सेलिंग प्राइस, एसपी. त्याला काय म्हणायचं? एसपी. सीपी म्हणजे काय? खरेदी करणे, आणि एसपी म्हणजे काय? विकणे. मग आता 1000 रुपयाला घेतलेली सायकल त्यानं काय केली? वापरली, थोडीशी काहीतरी झाला असेल समजा खराब, मग त्यानं काय केली? विकली. केवढ्याला विकली? 800 रुपयाला विकली, बरोबर आहे. यस. बर, मग आता 800 रुपयाला विकल्यानंतर त्याचा फायदा झाला का तोटा झाला, नुकसान झालं, काय झालं असेल? त्याचं प्रॉफिट झाला, लॉस झाला, काय झाला? बर, याचे दुसरे नाव काय? प्रॉफिट म्हणजे गेन. याला अजून एक नाव आहे. प्रॉफिट म्हणजे काय? गेन, फायदा, नफा, हे नाव आहे त्याच्या. चला, ते आपल्याला जनरली कळून जातात की तिथं सेंटेन्स आलं आपल्याला, क्वेश्चन मध्ये तसं वाक्य आलं, तसा शब्द आला की कळून जातं आपल्याला. ओके, बर, आता सांगा मला कमेंट दिसणार चालल्या, तुमचं उत्तर आलेत. एक मिनिट, थांबा, एकच मिनिट.
सर हे लिहायचं का? हां, बेसिक लिहायचं ना, मी काही पॉईंट पण लिहून देणार आहे ना. येस, मी काही पॉईंट पण लिहून देणार आहे पुढे. पहा आता, आता इथे 1,000 रुपयाची वस्तू त्यानं काय केली, 800 रुपयाला विकली. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ त्याचा लॉस झाला. बरोबर आहे. त्याचा काय झाला, लॉस झाला, ज्याला आपण म्हणतो तोटा झाला. बरं, कितीचा तोटा झाला, कितीचा तोटा झाला? तर तोटा झाला तुमचा 200 रुपयाचा. तोटा काय झाला, 200 रुपयाचा. बरोबर आहे. आता हा टक्क्यामध्ये आहे का तोटा? नाही. टक्क्यामध्ये आहे का तोटा? नाही. मग अजून एक महत्वाचा पॉइंट याच्यामध्ये काय, जो तुमचा नफा किंवा तोटा काहीही होत असेल तर ते तुमचं ओके. नाही नाही, आताच नाही, थांबा, मी फक्त बेसिक सांगतोय. थांबा थांबा थांबा, हे नका लिहू, हे नाही, मी याच्यानंतर लिहून देणार आहे, ते लिहायचं, हे नाही लिहायचं. मी फक्त हे सांगण्यासाठी तुम्हाला उदाहरण लिहिले, हे नाही. अच्छा, मला वाटलं का आजचं लिहायचं नाही असं विचारत होते. नाही बेटा, हे नाही लिहायचं. याच्या पुढे मग मी तुम्हाला सेलिंग प्राइस काय असते, कॉस्ट प्राइस काय असते, त्यांचं लिहून देईन ना. ओके. पहा आता, इथं लॉस झाला, तोटा झाला, कितीचा झाला, 200 रुपयाचा झाला. बरोबर आहे. आता मी जर म्हटलं तुम्हाला याच्यामध्ये पर्सेंटेज लॉस किती, शेकडा तोटा किती, असं जर विचारतं परीक्षेमध्ये, बरोबर आहे ना आपल्याला, मग ते कसं काढायचं असते? आता सूत्र ठेवा बाजूला, सूत्र तर सगळ्यांना माहिती आहेत, फॉर्म्युला ते बाजूला ठेवा. पण काल आपण काय शिकलो, शेकडेवारीचं बेसिक शिकलो, पर्सेंटेजचं बेसिक शिकलो. बरोबर आहे. मग पहा आता, एक महत्वाचं वाक्य अगोदर काय बोललो मी, की हा जो नफा होतो किंवा तोटा होतो हा कोणत्या किमतीवर होतो, तर हा तुमच्या या किमतीवर होत असतो. जेवढ्याला तुम्ही घेता ना त्याच्यावर अवलंबून करतं, की बाबा त्या किमतीवर तो नफा किंवा तोटा होत असतो. लक्षात. म्हणजे लॉस किंवा प्रॉफिट हा तुमचा कॉस्ट प्राइस, परचेस प्राइसवर होत असतो. ठीक आहे. मग आता पहा काय म्हणायचं, जेव्हा तुम्ही आता पहा, पर्सेंट आपण काल शिकलोय, बेसिक ऑफ पर्सेंटेज. मग पर्सेंट लॉस कसं काढायचं, तर जेव्हा तुम्ही 1000 रुपयाला विकता तर त्यावेळेस तुम्हाला 200 रुपये तोटा होतो, तर मग 100 रुपयाला किती किंवा 100ला किती असं तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता. तर काय उत्तर येतं, पर्सेंटमध्ये उत्तर येतं. काय उत्तर येतं, पर्सेंटमध्ये. आलं का लक्षात? मग आता कालचा कन्सेप्ट का शिकवला मी अगोदर तुम्हाला, म्हणजे तुम्हाला विदाऊट फॉर्म्युला, पहा, विदाऊट फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट आन्सर काढू शकता, पण केव्हा, जर तुम्हाला ते कन्सेप्ट क्लिअर असतील तर. ठीक आहे. ओके. चला चला, पहा आता, मग आपण काय म्हणणार, पहा, 1000ला 200 तर 100ला किती, तर 200 गुणिले 100 भागिले काय, 1000. बरोबर आहे. भागिले काय, 1000. 1 2 3, 1 2 3, म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, 20%. बरोबर आहे. उत्तर काय आलं तुमचं, 20% आलंय. आणि जर तुम्ही असं काढतो म्हटले तर पहा, याचा फॉर्म्युला काय असतो, लॉस असेल, प्रॉफिट असेल, डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस 1000 आणि इंटू काय करतोय आपण, पर्सेंटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 100 करतोय. राईट. मग जे काल शिकलो ना आपण, ते याच्यासाठी शिकलो बघा. विदाऊट फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्ट काढता येतं की याचं पर्सेंटेज म्हणजे प्रॉफिट असेल किंवा पर्सेंटेज लॉस असेल तर हे काढता येतं. ओके. यासाठी आपण काल शिकलोय. बरं, मला हे नव्हतं म्हणायचं, महत्वाचं काय, तर अगोदर वरच्या पॉईंटकडे या, मग नंतर हे क्लिअर करू. ठीक आहे. चला, आता इथे तुम्हाला काय झाला, लॉस झाला. हे तुम्ही कसं ठरवलं, किंवा इथं लॉस झालाय, घेतली तुम्ही महाग, विकली स्वस्त. जास्त किमतीला घेतली, कमी किमतीला विकली. बरोबर आहे. मग तुम्हाला लॉस कधी होतो आणि प्रॉफिट कधी होतो, पहा, जर तुम्ही जास्त किमतीला घेतली आणि स्वस्तात विकली तर त्याला म्हणतो आपण काय झाला, लॉस झाला. पण जर कमी किमतीला घेतली, जास्त किमतीला विकली तर प्रॉफिट झाला म्हणतो. बरोबर आहे. हेच समजा त्यानं 1000 रुपयाची सायकल केवढ्याला विकली असती, समजा इथं 1300 रुपयाला विकली असती, तर मग मात्र त्यानं बघा 300 रुपये जास्त कमवले. म्हणजे याचा अर्थ काय झाला असता, त्याचा प्रॉफिट झाला असता. बरोबर आहे. नफा झाला असता, नफा. आणि तो नफा असतो 300 रुपये, 300 रुपीज. प्रॉफिट इक्वल्स टू 300. हां सर, अजून एक असा पर्सेंटेज फाइंड करायचा, घ्या ना. बरं ठीक आहे, पहा आता इथं घेऊ त्या. आता इथं पहा, इथं काय म्हटलंय, बरं तुम्ही इथं हे पण चेंज करू शकता. बरं, किंवा 1000च्या ऐवजी काय 1200 घेऊ शकता. समजा 1200 घेतला, काय घेतलं तुम्ही, 1200 घेतलं, असं घेऊ शकता, तुमची मर्जी, काय घेऊ शकता. बरोबर आहे. बरं, आपण आता 1000 घेतलं, पहा आता 1000.
तर 1000 रुपयाला जेव्हा तो खरेदी करतो तेव्हा त्याला प्रॉफिट होतो 300 रुपये. तर मग 100 रुपयाला किती, डायरेक्ट असंही काढू शकता विदाउट फॉर्म्युला, राईट. काय, जेव्हा तुम्ही 1000 रुपयाला घेता तर 300 रुपये प्रॉफिट होतो. 100ला किती, कालच शिकवलं. 100ला किती म्हटलं की डायरेक्ट पर्सेंटेज येतं. 100ला किती एवढं म्हटलं की डायरेक्ट पर्सेंटेज येतं. आलं लक्षात? ओके. मग आता इथं आपल्याला पहा, 1000 रुपयाला घेतली आणि 1300 रुपयाला विकली तर नफा होणार आहे 100%. बरोबर आहे? काय होणार आहे? नफा होणार आहे. मग याला झाला नफा 300 रुपये. केव्हा झाला? जर घेतलेली म्हणजे खरेदी केलेली किंमत कमी आहे, म्हणजे खरेदी किंमत कमी आहे आणि विक्री किंमत जास्त आहे, तर काय होतो आपल्याला? तेव्हा होतो आपल्याला काय, तर प्रॉफिट होतो. बरोबर आहे? मग हे सेंटेन्स आपण एक 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 नोट करू. चला या बघा आता. पहिल्यांदा लिहा. याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे? पहिल्यांदा आहे बघा खरेदी किंमत. ओके, खरेदी किंमत. ज्या किमतीला वस्तू खरेदी केली जाते, ज्या किमतीला वस्तू खरेदी केली जाते किंवा त्याला म्हणतो आपण विकत घेणे. ओके, ज्या किमतीला वस्तू खरेदी केली जाते त्याला म्हणायचं ओके खरेदी किंमत. याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? याला म्हणतात बघा कॉस्ट प्राइस किंवा परचेस प्राइस. बघा याला म्हणायचं परचेस कॉस्ट म्हणा ना, सगळ्यात सोपं परचेस कॉस्ट. आणि याला दुसरं नाव आहे कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस. आता हे कॉस्ट प्राइस कोणाला म्हणायचं? यस, आपण याला असं म्हणू शकतो. समजा एखादी वस्तू असेल, कुठली एनिथिंग असेल. ओके, हां, तर इथं लिहा वाटल्यास. द प्राइस ॲट विच item is sold, item is purchased by purchase. ओके, म्हणजे ज्या किमतीला तुम्ही परचेस करता त्याला म्हणतो आपण काय? कॉस्ट प्राइस, परचेस प्राइस. बरोबर आहे? दुसरी असते ती म्हणजे विक्री किंमत. विक्री किंमत, राईट. हा, ज्या किमतीला वस्तूची विक्री केली जाते, पाहता ज्या किमतीला वस्तूची विक्री केली जाते, ज्या किमतीला वस्तूची विक्री केली जाते, पाहता ज्या किमतीला वस्तूची विक्री केली जाते त्याला विक्री किंमत म्हणतात. त्याला विक्री किंमत म्हणतात. ओके, द प्राइस ॲट विच याला म्हणतात सेलिंग प्राइस. याला काय म्हणायचं? सेलिंग प्राइस. बघा, सेलिंग प्राइस. द प्राइस ॲट विच आयटम इज सोल्ड. द प्राइस ॲट विच is sold. एनिथिंग, बायसिकल, त्याच्यानंतर फ्रूट्स असतील, एनिथिंग. ओके, द प्राइस ॲट विच आयटम इज सोल्ड. द प्राइस ॲट विच बायसिकल इज सोल्ड. ओके, हां, तर हे झाले तुमचे काय? खरेदी किंमत, ज्याला आपण म्हणतो परचेस कॉस्ट किंवा कॉस्ट प्राइस. आणि दुसरं काय आहे? विक्री किंमत, ज्याला आपण म्हणतो की बाबा सेलिंग प्राइस. ओके, यस, ओके. पहिला पार्ट कंप्लीट झाला. आता पुढे बघा काय आपल्याला प्रॉफिट कधी होतो. आपल्याला प्रॉफिट कधी होतो बघा. आता पहिल्यांदा नफा. यस, त्याला म्हणतो आपण प्रॉफिट.
नफा आणि प्रॉफिट हे मात्र नोट करायचं हा. जर तुम्हाला हँड CP आणि SP यस हा दिसत नसेल तर मला सांगा, फॉन्ट थोडासा मी हे करतो. आणि पेन पण सांगा, व्हाईट येलो का हा ग्रीन टाईप, व्हाईट येलो का ग्रीन. चला कंप्लीट. ओके ग्रीन, ओके चलो ठीक आहे. हा आता नफा प्रॉफिट कधी होतो बघा बरं. प्रॉफिट आपण असं म्हणू शकतो का बघा, नफा इक्वल्स टू कुठली प्राइस हायर पाहिजे, तर विक्री किंमत हायर पाहिजे तेव्हाच, म्हणजे काय, सेलिंग प्राइस जास्त पाहिजे मायनस खरेदी किंमत. काय, नफा इक्वल टू विक्री मायनस खरेदी, किंवा आपण असं म्हणू शकतो प्रॉफिट इक्वल्स टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, SP मायनस CP, SP मायनस CP याच्यातला डिफरन्स असतो. ठीक आहे, ह्याच्यातला काय डिफरन्स असतो, राईट. ओके चला एवढा नोट करा. झालं की बोला. चला कंप्लीट. यस ओके. आता इथे आहे ना आपल्याला सेंटेन्स लिहायचे, पण खाली नाही बसणार ते, म्हणून वरती लिहितोय. पहा आता या इकडे आपल्याला प्रॉफिट कधी होतो आणि लॉस कधी होतो हे आपल्याला नोट लिहायचे. पहा आता इथे लिहा, जेव्हा जेव्हा विक्री किंमत ही, बघा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा, विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा, चला खरेदी किमतीपेक्षा जास्त असते, जास्त असते तेव्हा नफा होतो, तेव्हा नफा होतो, राइट. यस चलो, कब होता है प्रॉफिट, कब होता है, जब आपकी सेलिंग प्राइस इज हायर दॅन कॉस्ट प्राइस. ओके, किंवा असं म्हणू शकतो बघा आपण याला, किंवा हा जेव्हा खरेदी किंमत ही, आपल्याला परीक्षेमध्ये काय आले बाळांनो ह्याच्यावर, याच्यावर असं येतंय की खालीलपैकी सत्य विधान ओळखा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, असं ओळखा म्हणतंय. मग तेच सेंटेन्स तुम्हाला घुमून फिरून विचारतात. मग तिथे आपल्याला तो कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ओके चला पहा आता, जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा, विक्री किमतीपेक्षा, जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा कमी असते. आता या दोघांमध्ये कन्फ्यूज नको व्हायला, तेव्हा प्रॉफिट होतो, म्हणजे नफा होतो, नफा होतो. ठीक आहे, मला एकदा काय करायला बायलँग्वेज लिहू द्या, मग मी परत तुम्हाला मग सांगेन परत काय म्हणणं आहे याचं. इफ पहा पहिल्या सेंटेन्सचं म्हणणं, हे जे आहे ना पहिलं सेंटेन्स त्याचं बघा आता. इफ विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस, इफ सेलिंग प्राइस इज हायर दॅन कॉस्ट प्राइस, देन व्हॉट हॅपन, देन वी गेट प्रॉफिट. इफ सेलिंग प्राइस, बघा if selling price is higher than cost price,
इफ सेलिंग प्राइस इज हायर दॅन कॉस्ट प्राइस, इफ सेलिंग प्राइस इज हायर दॅन कॉस्ट प्राइस, देन वी गेट प्रॉफिट, वी गेट प्रॉफिट. ठीक आहे. चलो, किंवा आपण याला असं म्हणू शकतो, इफ कॉस्ट प्राइस, एकच मिनिट, इफ कॉस्ट प्राइस इज लोअर म्हणूत आपण, लोअर दॅन किंवा लेस दॅन असे म्हणू शकता, लेस म्हणा वाटल्यास, लेस व्यवस्थित राहील. इफ कॉस्ट प्राइस इज लेस दॅन सेलिंग प्राइस, देन वी गेट प्रॉफिट. बरं, एवढं नोट करा. मग मी मिनिंग काय याचं ते सांगेल मी. चला, हे ऑर वर्ड आहे हा, ऑर म्हणजे त्याच सेंटेन्सला आपल्याला घुमून असं म्हणता येईल. राईट, बरोबर आहे ना. हायर किंवा ग्रेटर चालतंय, दोन्हीपैकी कोणतंही लिहा. हायर लिहायचं तर हायर लिहा. ठीक आहे. हा, याला किंवा ग्रेटर लिहा, तुमची मर्जी. बरं, एवढं लिहिल्याच्या नंतर सांगा मला डन म्हणून बोला. डन. चला, कंप्लीट. क्लिअर झालं का? ओके. आता बघा याचं मिनिंग काय आहे. समजा आपण इथे लिहूत पहा, खरेदी किंमत ज्याला म्हणतो आपण सीपी. ओके, याला म्हणूत विक्री किंमत ज्याला म्हणतो आपण एसपी. ठीक आहे. आता काय म्हटलंय पहा, प्रॉफिट कधी होतो? जेव्हा आपण एखादी वस्तू एकदम स्वस्त घेतो आणि महाग विकतो तेव्हा आपण प्रॉफिट होते. बरोबर आहे. म्हणजे काय, 1000 रुपयाला घेतलेली वस्तू खरेदी करणे म्हणजे 1000 रुपयाला विकत घेणे, परचेस करणे. ओके, ती वस्तू समजा तुम्ही 1200 रुपयाला विकली, 1200 रुपयाला विकली. बरोबर आहे. म्हणजे काय, तर 1000 रुपयाला घेतलेली वस्तू 1200 रुपयाला विकली तर तुम्ही महाग विकली, ती घेतली तर स्वस्त. तुमच्या खिशातून फक्त 1000 गेले, पण किती आले? 1200 आले. मग तुम्ही जास्त किमतीला विकल्यामुळे तुम्हाला काय झालं? नफा झाला. काय झाला? तुम्हाला नफा झाला. बरोबर आहे. मग हा जो तुमचा नफा आहे तो सेंटेन्समध्ये, वाक्यामध्ये कसा म्हणायचा पाहता, तर ही तुमची खरेदी किंमत, कॉस्ट प्राइस ज्याला म्हणतो, ही खरेदी किंमत कमी आहे कोणापेक्षा? विक्री किमतीपेक्षा. बघा, खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा कमी असते तेव्हा काय होतो? नफा होतो. बरोबर आहे. दुसऱ्या भाषेत याला असं म्हणता येईल का बा, विक्री किंमत हायर आहे, जास्त आहे. विक्री किंमत जास्त आहे कोणापेक्षा? खरेदी किमतीपेक्षा. विक्री किंमत जास्त आहे खरेदी किमतीपेक्षा. बरोबर आहे. काय, विक्री किंमत जास्त आहे कोणापेक्षा? खरेदी किमतीपेक्षा. तर त्यावेळेस तुमचा काय होतो? नफा होतो. काय होतो? तुमचा नफा होतो. बरोबर आहे. यस, आलं लक्षात. मग आपल्याला जे सेंटेन्स म्हणायचंय बघा, सेलिंग प्राइस इज हायर दॅन कॉस्ट प्राइस, किंवा कॉस्ट प्राइस इज लोअर किंवा लेस दॅन सेलिंग प्राइस, देन व्हॉट हॅपन? देन वी गेट प्रॉफिट. त्यामुळे आपण काय करतो? त्यावेळेस नफा कमवतो. आलं लक्षात. तर नफ्याबद्दलचे हे दोन सेंटेन्स. आणि तुम्हाला नफा म्हणजे काय, तर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत, सेलिंग प्राइस एसपी मायनस सीपी. यस, ओके. चला, कंप्लीट झालं का? आता इथे नफा कळाला आपल्याला. स्वस्त घेतली, महाग विकली, नफा होतो. स्वस्त घेतली, महाग विकली, नफा होतो. बरोबर आहे. चला,
आता आपण जाऊ तोट्याकडे या. हा, आता तोटा काय असतं बघा. तोटा ज्याला आपण नुकसान म्हणतो है ना, आणि त्याला म्हणतो लॉस. काय म्हणतो? लॉस. आता हा तोटा कधी होतो बरं आपल्याला? जेव्हा एखादी वस्तू तुम्ही महाग घेतली आणि खूपच स्वस्त विकली है ना. एखादी वस्तू महाग घेतली आणि खूप स्वस्त विकली तर तुम्हाला काय होईल? तोटा होईल ना, बरोबर आहे. मग इथं पहा काय लिहायचं. तोटा इक्वल्स टू, बघा तोटा इक्वल्स टू, आता जी किंमत जास्त असते, कशा किमतीला घेता? म्हणजे जास्त किमतीला खरेदी करता, म्हणजे खरेदी किंमत जास्त असते, बरोबर आहे. मग तोटा इक्वल टू खरेदी किंमत, तोटा इक्वल टू खरेदी किंमत, हा पुढे मायनस विक्री किंमत. नफा इक्वल टू काय होतं? विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. हा, ओ कोणतं एक्झाम्पल? बर मी परत लिहितो ना, थांबा ना. हा बघा आता, तोटा इक्वल टू खरेदी किंमत मायनस विक्री किंमत, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जास्त किमतीला घेता आणि स्वस्त किमतीला विकता, म्हणजे खूप पैसे देऊन खरेदी करता आणि कमी किमतीला विकता, बरोबर आहे. यस, पाहता. तर याला म्हणतो आपण लॉस. लॉस इक्वल टू, चला सीपी मायनस एसपी, आणि प्रॉफिट इक्वल टू काय? एसपी मायनस सीपी. आलं लक्षात? यस. आता मी ते 2 सेंटेन्स लिहितो, पहा परत. हां, जेव्हा तुमची खरेदी किंमत जास्त असते विक्री किमतीपेक्षा, तेव्हा काय होतं? तर तेव्हा तुम्हाला तोटा होतो. काय होतं? तोटा होतो, बरोबर आहे. बर मग आता पहा याला काय म्हणायचं. समजा मी असं लिहिलं पहिलं सेंटेन्स, जर पहा, जर खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा, चला विक्री किमतीपेक्षा, खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा, बघा खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असेल तर तोटा होतो. काय होतो? तोटा होतो. पहा, खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असेल तर काय होतो? तोटा होतो. नाही नाही राहू द्या, ते एक्झाम्पल नाही लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, काय अडचण नाही. फक्त सेंटेन्स समजून घ्या. सेंटेन्स महत्वाचे, वाक्य है ना, कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. हा, जर खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असेल. बरं बाळांनो, अजून एक तुम्हाला, याच्यात जर कन्फ्यूज होत असेल ना, पहिले खरेदी का विक्री, तर काय करायचं? तोटा होताना कोणती किंमत जास्त असते? खरेदी किंमत, मग पहिले खरेदी लिहायचं. नफा होताना कोणती किंमत जास्त असते? विक्री किंमत, मग पहिले विक्री लिहायचं नफा होताना. कळालं? यस, अशा पद्धतीचं महत्वाचं आहे. चला आता पहा, जर खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असेल तर तोटा होतो. काय? जर खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असेल तर काय होतो? तोटा होतो. राईट, ओके. मग आपण याला असे म्हणू शकतो बघा, जर विक्री किंमत, बघा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी असेल, खरेदी किमतीपेक्षा कमी असेल तर पहा, विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी असेल. काय म्हटलं? विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी असेल तर तोटा होतो. बरोबर आहे का? बघा वरचं सेंटेन्स आणि हे सेंटेन्स करेक्ट आहे का बघा. चला यस, ओके. बर मग आता याला असं लिहिता येईल का बघा आपल्याला. व्हेन बघा आता,
आपण असं म्हणू कॉस्ट प्राइस. व्हेन कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत इज हायर दॅन सेलिंग प्राइस, then we get loss. हा, चला पुढे याला ऑर मध्ये एक सेंटेन्स. ऑर मध्ये पाहता व्हेन, हे का लिहिणं गरजेचं आहे कारण त्यांनी एकच सेंटेन्स आहे ना दोन पद्धतीनं मांडतात. मग आपल्याला ते कळालं पाहिजे की यांना काय म्हटलेलं आहे. आलं लक्षात? यस, ओके. चला, व्हेन पाहता सेलिंग प्राइस इज, बघा बरं, आता इथं म्हटलंय विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असेल. मग सेलिंग प्राइस इज लेस दॅन किंवा लोअर म्हणू शकता, लेस दॅन कॉस्ट प्राइस, देन वी गेट लॉस. चला, देन वी गेट लॉस. बरोबर आहे का बघा? कंप्लीट लॉस. चलो मानसी बेटा, लॉस करेक्ट आहे. हे सेंटेन्स तुम्हाला आहे ना तिथं मांडता आले पाहिजे, कारण तुम्हाला गेल्या वेळेस पण आलाय, त्याच्या अगोदर पण प्रश्न आलेत, खूप वेळेस आलेत. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, खालीलपैकी सत्य विधान ओळखा, असे आहेत ना, असे आपल्याला खूप आलेले आहेत. झालंय? चला, झालं का? ओके. चला, क्लिअर? यस. बर, आता इकडे या, पहा. आता याच्यामध्ये आपल्याला समजा, बघा हे क्लिअर करू का सगळं? ओके. हा, समजा आपल्याला पहा, या समजा आता आपण नाही का म्हटलं काय की खरेदी किंमत म्हणजे काय, कॉस्ट प्राइस सीपी, आणि विक्री किंमत काय म्हटलं, एसपी. विक्री किंमत काय म्हटलं, एसपी. ठीक आहे. हा, तर खरेदी किंमत म्हणजे सीपी, विक्री किंमत एसपी. आता काय म्हटलं आपण की 1000 रुपये एवढी खरेदी किंमत होती आणि 800 रुपये त्याची काय होती, सेलिंग प्राइस होती. मग तुम्हाला माहिती आहे याच्यावरती लॉस झाला का प्रॉफिट झाला? बर, लॉस झाला, तोटा झाला. 200 रुपये लॉस झाला, तोटा झाला. किती रुपये? 200 रुपये. बरोबर आहे? यस.
लॉस झाला, तोटा झाला 200 रुपये, बरोबर आहे. बर, आता याच्यामध्ये मला पर्सेंट लॉस सांगायचंय. काय काढायचंय आपल्याला? पर्सेंट लॉस, शेकडा नफा. पा पर्सेंट लॉस, ज्याला आपण म्हणतो शेकडा नफा. काय म्हणतो? शेकडा नफा. आता काल जे पार्ट शिकलोय ना त्याच्यावरती आधारित आत्ताच आपण हे उदाहरण पण सॉल्व्ह करून घेतलं होतं. आपण मागच्या लेक्चरमध्ये काय शिकलो? बेसिक ऑफ पर्सेंटेज. काय शिकलो? बेसिक ऑफ पर्सेंटेज. मग बेसिक ऑफ पर्सेंटेजचाच हा भाग आहे, बरोबर आहे. पण याच्या अगोदर तुम्हाला एक नोट लिहायचंय. अगोदर नोट लिहा, नंतर मग हे पुढे जाऊत आपण. नोट काय आहे पहा. हां, इथं लिहा नफा किंवा तोटा. इथं लिहा शेकडा नफा किंवा तोटा ऑब्लिक तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरच होतो. चला झालंय. बघा आता, शेकडा नफा किंवा तोटा हा नेहमी कशावर होतो? खरेदी किमतीवरच होतो. ओके, पहा इथे लिहा पर्सेंट लॉस, लॉस और प्रॉफिट, प्रॉफिट ऑलवेज डिपेंड्स ऑन CP. Always depends on CP. Always depends on CP. Right? Yes. Always depends on CP. ठीक आहे. ओके. आता याच्यामध्ये हे वाक्य लिहिलं तुम्ही खालचं, हे सेंटेन्स क्लिअर केलं का? बघा, म्हणजे आपल्याला पुढे जायचंय थोडंसं. इथंच लिहायचंय खाली. ओके, हां पाहता. चला, लिहिलं असेल पर्सेंट लॉस और प्रॉफिट ऑलवेज डिपेंड्स ऑन कॉस्ट प्राइस. ऑलवेज डिपेंड्स ऑन कॉस्ट प्राइस. झालं का? हां, बघा आता. आता मी काल काय शिकवलं तुम्हाला पहा. एवढ्याला किती, एवढे तर 100ला किती म्हणजे पर्सेंट, बरोबर आहे. आता इथे एक सेंटेन्स लिहिलं, प्रॉफिट आणि लॉस कशावर होतो? तुमच्या कॉस्ट प्राइसवर होतो. कॉस्ट प्राइस काय? 1000. तर पहा 1000 रुपयाला, म्हणजे 1000 रुपयाला सेलिंग केलं तर 200 रुपये तुमचा तोटा होतो. किती रुपये? 200 रुपये. तर 100ला किती? बस संपलं. याचं जे उत्तर येईल ना ते आपलं पर्सेंट लॉस पर्सेंट प्रॉफिट असतात. ओके, मग प्रॉफिट असेल तर प्रॉफिट घ्या. समजा 300 रुपये प्रॉफिट, तर 1000 रुपयाला 300 रुपये, तर 100ला किती? राईट. मग आता पहा, याला आपण असं लिहू शकतो का? बघा, तिरपा गुणाकार. चला, 200 200 गुणिले 100 भागिले 1000. राईट. आता याला मी मांडतो. हे 200 काय आहे? तर हा लॉस आहे, प्रॉफिट आहे. हा लॉस आहे किंवा प्रॉफिट आहे, सॉरी तोटा आहे. लॉस आहे किंवा तोटा आहे. आता इथे खाली 1000 काय आहे? खरेदी किंमत म्हणजे CP आहे. आणि मल्टिप्लाय काय दिसतं? 100. मग आता हे 100 कशासाठी असतं? पर्सेंट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण तिथे 100 घेऊ शकतो मल्टिप्लाय मध्ये, बरोबर आहे. पर्सेंट मध्ये काय? पर्सेंट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तिथं काय घेऊ शकतो? 100. म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता तोटा डिवायडेड बाय खरेदी किंमत इंटू 100. नफा असेल तर नफा भागिले खरेदी किंमत इंटू 100. यस, असं. मग याचं उत्तर जे येईल ते येईल. बघा, 1 2 3 1 2 3 20%.
चला झालं का बघा. झालं का. यस. ओके. चला क्लिअर. ओके चला इथपर्यंत क्लिअर झालं. याला म्हणतो बाळांनो आपण पर्सेंट लॉस पर्सेंट प्रॉफिट. ते लिहून देतो मी पहा. पण कसं काढतात तर या पद्धतीनं 100ला किती म्हणायचं तुमचं उत्तर येतं पर्सेंटमध्ये. बरोबर आहे. ओके डन. चलो आता इथे लिहून घेताना असं लिहा बघा. हे जे लिहिलं ना आपण याला थोडंसं व्यवस्थित लिहा इकडे. चला पर्सेंट लॉस पर्सेंट प्रॉफिट. इथे लिहिताना असं लिहा पर्सेंट लॉस पर्सेंट प्रॉफिट. पहिले पर्सेंट लॉस लिहिताय का. इथं नफा झाला ना. हा इथे तोटा पाहिजे. हा तोटा. ठीक आहे. यस. पर्सेंट लॉस म्हणजे काय शेकडा तोटा. आता आणि इकडे लिहा पर्सेंट प्रॉफिट. पर्सेंट प्रॉफिट म्हणजे नफा. पण कोणता शेकडा नफा. आपल्याला दोनच विचारते. एकतर डायरेक्ट नफा किंवा शेकडा नफा विचारते किंवा डायरेक्ट तोटा किंवा शेकडा तोटा. म्हणजे पर्सेंट लॉस पर्सेंट प्रॉफिट हे विचारतात. बघा आता समजा आपल्याला असं विचारलं शेकडा तोटा. शेकडा तोटा मग निव्वळ तोटा म्हणजे काय 200 रुपये. बरोबर आहे. आणि काय खाली खरेदी किंमत इंटू काय 100. 100 कशासाठी पर्सेंटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 100. शेकड्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी 100 घ्या तिथं. बर पर्सेंट लॉस पर्सेंट लॉस इक्वल टू चला लॉस बघा लॉस डिवाइड बाय सीपी इंटू 100. आणि इकडे आता हे नोट करायचं. हा दोन्ही नोट करायचे. चला या पर्सेंट प्रॉफिट शेकडा नफा बर बर लिहा लिहा काय अडचण नाही लिहा. हां शेकडा नफा निव्वळ नफा भागिले खरेदी किंमत. बरोबर आहे. इंटू काय 100 शेकडा नफा. बर याला म्हणतो आपण पर्सेंट प्रॉफिट. पर्सेंट प्रॉफिट राईट. यस. तर काय म्हणणार प्रॉफिट डिवाइड बाय सीपी इंटू काय 100 इंटू काय 100. चला क्लिअर. चला लिहिले का बघा. कंप्लीट पर्सेंट लॉस पर्सेंट प्रॉफिट. बर आता एक रिलेशन लिहून देतो बाळांनो महत्वाचं आहे. झालं का. दोन्ही लिहिले का बघा. पर्सेंट लॉस पर्सेंट प्रॉफिट शेकडा तोटा शेकडा नफा. ओके डन. चला आता थोडासा एक कन्सेप्ट राहिलाय बघा अजून. पहा एक रिलेशन लिहून देतो मी. झाला असेल. ओके बघा आता समजा मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. 1000 रुपयाची वस्तू बघा. ही काय आहे तुमची खरेदी किंमत आहे है ना. सीपी आहे. ओके याच्यावरती तुम्हाला झाला 10% प्रॉफिट. 10% काय झाला नफा झाला. तर विक्री किंमत काय असायला पाहिजे. सेलिंग प्राइस काय असायला पाहिजे सांगा. कोण उत्तर सांगेल बोला.
खरेदी किंमत 1000 रुपये, 1000 रुपीज कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस तुम्हाला फाइंड आउट करायचे. व्हॉट हॅपन? प्रॉफिट 10% प्रॉफिट, नफा 10% काय झालाय? नफा. चला 10% काय झाला? नफा. सांगा. बोला. प्रॉफिट पर्सेंट एक एक्झाम्पल घेऊत ना. हे बघा काय असतं, प्रॉफिट झाला समजा 300, तर 300 लिहायचे. कॉस्ट प्राइस जी असेल ती लिहा 1000, तर 1000 इंटू 100 करायचं, संपलं है ना. किंवा मग तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता 1000 ला 300, 1000 ला 300, तर 100 ला किती? डायरेक्ट येतं तुम्हाला काय? प्रॉफिट, पर्सेंट प्रॉफिट. सेलिंग प्राइस काय असायला पाहिजे तुमची? 1100 रुपये आलं बघा काही जणांचं. आता काही जणांनी याला 2 स्टेप मध्ये काढला असेल. काय? 2 स्टेप मध्ये. ह्याला 2 स्टेप मध्ये काढण्याची गरज नाही. पहिले मी दोन्ही स्टेप सांगतो पहा. तुम्ही काय केलं पहा. समजा 1000 रुपये तुमची काय होती? खरेदी किंमत होती. त्याच्यावर तुम्हाला 10%च काय झाला? नफा. मग 1000चा 10%, असं. मग टक्क्याचं साइन रिमूव्ह करा, त्याला डिवाइड बाय 100 करा. कळालं? हे काल आपण शिकलोय 0000, म्हणजे 100 रुपये काय झाला? त्याला नफा झाला. राईट. मग 1000 रुपयाची वस्तू 100 रुपये नफ्याने विकायची असेल. हा पहा, 1000 रुपयाची वस्तू, पहा 1000 रुपयाची वस्तू 100 रुपये नफ्याने विकायची असेल समजा, तर केवढ्याला विकायला पाहिजे? तर विक्री किंमत. पहा विक्री किंमत काय असेल? तर हे 1000 तुमचे आणि वरती काय? 100 रुपये. बरोबर आहे. अशा ही एक स्टेप तुमची आणि ही एक स्टेप तुमची, या 2 स्टेप झाल्या. बरोबर आहे. या 2 स्टेप यूज करायच्या नाही. काय? 2 स्टेप यूज करायच्या नाही. मग एक रिलेशन लिहून देतो पहा मी. ते रिलेशन काय आहे? आता हे आपल्याला चॅप्टरमध्ये जेव्हा प्रॅक्टिस घेऊत ना तेव्हा कळेल. खरेदी किंमत याच्यावरतीच होत असतो तुमचा शेकडा नफा किंवा तोटा, म्हणजेच काय? प्रॉफिट किंवा लॉस. आणि इकडं काय असते? इक्वल टू विक्री किंमत. राईट. मग याला सीपी इंटू पर्सेंट लॉस ऑर प्रॉफिट म्हणा, जे असेल ते, इक्वल टू काय हो? सेलिंग प्राइस, असं असतं. ठीक आहे. मग आता ह्या आपल्या 2 स्टेप करायच्या का? नाही करायच्या. फक्त ध्यानात ठेवा, जेव्हा प्रॉफिट होतो तेव्हा जे पर्सेंटेज दिलं असतं 10% दिले ना, तर 100 प्लस करायचं, म्हणजे 110%, 110% करायचं. जेव्हा लॉस होतो तर 100 मधून मायनस करायचं. मग काय लिहायचं? 100 मायनस 10, 90% असं लिहायचं. राईट. मग पहा आता तुम्हाला खरेदी किंमत सेलिंग प्राइस दिली 1000. सेलिंग प्राइस काय दिली? 1000. आणि याच्यावरती तुम्हाला 10% काय झालाय? प्रॉफिट झालाय. 10% काय? प्रॉफिट झालाय. मग 10% प्रॉफिट ही जर स्टेप वाचवायची असेल तर डायरेक्ट कसं वापरायचं? 10% प्रॉफिट ना, मग लिहायचं 110%. काय लिहायचं? 110%. आणि जे उत्तर येईल त्याला म्हणतात सेलिंग प्राइस किंवा विक्री किंमत. त्याला म्हणायचं विक्री किंमत, सेलिंग प्राइस. आलं लक्षात? यस. मग आता टक्क्याचं साइन रिमूव्ह करा आणि डिवाइड बाय काय करा? 100 करा. डिवाइड बाय काय करा? 100 करा. ओके. यस. मग पहा आता 0 0 0 0 कॅन्सल. 11 गुणिले 100, 1100 रुपये ही काय असेल? विक्री किंमत असेल. असं एका स्टेपमध्ये हे असं काढू शकता. पहिल्या याच्यात काय करणार तुम्ही? हे काढणार, मग त्याची विक्री किंमत काढणार, त्याच्यापेक्षा हे डायरेक्ट येणार. तर हे तुमचं रिलेशन महत्वाचं आहे. राईट. हे तुमचं रिलेशन महत्वाचं आहे. बस एवढी माहिती आपल्याला पाहिजे याच्यामध्ये. कशामध्ये? तुमच्या प्रॉफिट आणि लॉसच्या बेसिक कन्सेप्टमध्ये. मग नंतर तुमचं डिस्काउंट वगैरे येतं, ते नेक्स्ट पार्ट आहे. ओके. पण पहिले बेसिक क्लिअर एवढं पाहिजे बघा. एवढं तर कळालं आता आपल्याला की लॉस कधी होतो, प्रॉफिट कधी होतो, पर्सेंट लॉस कसं काढायचं, पर्सेंट प्रॉफिट कसं काढायचं. बरोबर आहे ना? नफा कधी होतो, तोटा कधी होतो हे कळालं. त्याच्यानंतर शेकडा नफा, शेकडा तोटा कसं काढायचं हे पण माहिती झालं. राईट. ओके. चला एवढं नोट करा. आले? आणि झालंय. बर, सकाळी एक ग्रुपला लिंक आली बघा, ती पण लिंक शेअर करत चला.
आणि शाळा ज्यांची सुरू झाली त्यांनी शाळेतही जा, क्लास रेग्युलर अटेंड करत चला. आपल्याला 100% येणारी जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये स्कॉलरशिप मिळणार आहे. हां, यस, दोन्ही बरोबर आहेत. यस, दोन्ही बरोबर आहेत, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आपण तिथे अजून वेगळ्या पद्धतीने काही ट्रिक्स घेणार आहे चॅप्टरमध्ये. फक्त मी बेसिक शिकवलंय, कुठलीही ट्रिक सांगितलेलं नाही, फक्त बेसिक शिकवलं. ओके. हां, चॅप्टरमध्ये आपण ट्रिक्स घेणार आहे. चला, येणाऱ्या परीक्षेमध्ये स्कॉलरशिप तर आपल्याला मिळणारच आहे, त्याचं काही टेन्शन नाही. पण स्कॉलरशिपपेक्षा महत्त्वाचं काय आहे बाळांनो, भविष्यामध्ये फ्युचरमध्ये आपल्याला हा जो पार्ट शिकतोय ना, आपण स्टडी करतोय ना, हा भविष्यात कामाचा आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये असा पार्ट आपल्याला आहे. त्याच्यामुळे इथेच सगळे कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. ओके. चला, झालं इथपर्यंत? यस, आले का? यस. 6वी आणि 7वीचे जेवढे विद्यार्थी असतील, तुमच्या ओळखीचे मित्र असतील, त्या सर्वांना सांगा की सिलेबस स्टार्ट झालेला आहे. आता बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. त्यामुळं हे लेक्चर करणं, अटेंड करणं गरजेचं आहे, हे सांगा. त्याचबरोबर आलेली लिंक सर्व इतर ग्रुपला शेअर करत चला. आणि ज्यांची शाळा आहे सुरू झालेली, त्यांनी शाळा प्लस क्लास दोन्हीही रेग्युलर अटेंड करत चला. आपण टायमिंगचं चेंज करणार आहे. यस, ओके. हां, आपल्याला जो आताचा टायमिंग आहे, शाळा आता काही जणांची, सगळ्यांच्या नाही सुरू झाल्या अजून, तर हाच टायमिंग आपला मॉर्निंगला असेल, सकाळी 6 वाजता शाळा सुरू झाल्याच्या नंतर. ओके. चला मग, डन. यस, ओके, बाय, हॅव अ नाईस डे बेटा. यस, डन. ओके, थँक्यू.